नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अस्सल कोकणी पद्धतीने मोदकं माशांचं तिखलं किंवा आपण याला सार असं देखील म्हणू शकतो. बघा, तिखल्याला रंग किती सुरेख आलाय, तितकंच ते चवीला अप्रतिम होतं. यासोबत तुम्ही नक्कीच 4 घास जास्ती जेवाल. पाऊस पडू लागला की समुद्रातून बोटी वर येतात आणि मोठी मच्छी मिळायचं बंद होतं. या सीझनमध्येच ही मोदकं मिळतात. यापासून तुम्ही मोदकांचं सार, तिखलं किंवा मोदकं फ्राय देखील करू शकता. कसंही केलं तरी चवीला अप्रतिमच लागतात. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मोदकांचं तिखलं करण्यासाठी इथं मी भांड्यामध्ये 1 वाटा मोदकं घेतलेले आहेत. नगवर म्हणाल तर 35 ते 40 इतकी मोदकं असतील. मोदकं आकाराने लहानच असतात, आपल्या बोटाच्या आकारा इतकीच असतात. मोदकं मी आधी साफ करून घेतलेले आहे. डोकं काढलं आहे, शेपूट काढलं आहे, पोटातली घाण वगैरे साफ करून घेतलेली आहे आणि मोदकांवर बऱ्यापैकी खवलं असतात, ती देखील काढून घेतलेले आहेत. मोदकं व्यवस्थित साफ करून झाल्यानंतर 4 ते 5 वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. म्हणजे त्यावर जर काही खवलं असतील तर ते निघून जातात. मोदकं मॅरिनेट करण्याची गरज नाही आहे. आता आपण वाटण तयार करून घेऊया. इथं मी भांड्यामध्ये 5 ते 6 काश्मीरी मिरच्या अर्धा तास आधी भिजत घातल्या होत्या. बघा, मिरच्यांमधल्या शक्य तितक्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत. मिरच्या अर्ध्या तासामध्ये अगदी व्यवस्थित भिजल्या जातात. आणि त्यानंतर इथं मी 1 टीस्पून अख्खे धणे भिजत घातलेले आहेत. आता आपण या दोन्हींमधलं पाणी काढून टाकूया. त्यानंतर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. मध्यम आकाराचा नारळ फोडून त्यातल्या अर्ध्या नारळाचं असं मी शेडी काढून खोबरं घेतलेलं आहे. माझा मिक्सर हेवी वेटचा आहे, सहज वाटलं जातं. तुम्ही खोबरं खोवून घेतलं तरीही चालेल. आता आपण यामध्ये भिजवून घेतलेल्या मिरच्या आणि अख्खे धणे काढून घेऊया. 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. मोठ्या असतील तर 6-7 घाला. अर्धा इंच आलं आणि मिरच्या तिखट नसतात, शिवाय त्यातल्या मी बिया काढून टाकलेल्या आहेत. तिखटपणासाठी घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे 1 टीस्पून आणि पाव टीस्पून हळद घेतलेले आहे. यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर घालूया. आपण धणे घातलेत म्हणून अगदी थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आता गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला झाकण लावून याचं आपण अगदी बारीक वाटण वाटून घ्यायचं आहे. फोडणीसाठी इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे. 1 टीस्पून तेल गरम करत ठेवलं आहे. तेल हलकं गरम झालं की 2 ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या. लसणाला हलका सोनेरी रंग येऊ द्या. यानंतर आपण गॅसची फ्लेम लो करायची आणि वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं. तेल गरम असतं, हातावर शिंतोडे उडू शकतात, काळजीपूर्वक वाटण घालायचं. एक वेळ मिक्स करून घेऊया आणि मग आपण यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. आता तिखलं जसं तुम्हाला घट्ट किंवा सैलसर आवडत असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी घालताना आत्ताच घालायचं. एकदा तिखलं शिजल्यावर पुन्हा पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर मग तिखल्याची पूर्ण चव बिघडून जाते. बघा, साधारण मी 1 मोठा तांब्या पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता छान मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम हाय करूया आणि याला उकळी येण्याची वाट पाहूया. बघा, मस्त उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये बाकी साहित्य घालूया. आंबटपणासाठी 5 ते 6 कोकम घालायचे. आत्ताच्या मच्छीला थोडंसं कोकम जास्तीच घालायचं, कारण समुद्राला गोडं पाणी मिळालेलं असतं. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता आपण स्वच्छ धुवून घेतलेली मोदकं मच्छी यामध्ये घालूया. सगळी मच्छी यामध्ये काढून झाली की गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आपण हे 7 ते 8 मिनिटं छान शिजवून घेणार आहोत. चमचा फिरवताना अगदी हलक्या हाताने फिरवायचा आहे आणि खूप जास्त वेळ पण शिजवायचं नाही आहे, कारण ही मच्छी लगेचच विरघळते. अगदी लहान असल्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. 7 ते 8 मिनिटं मी मोदकांचं तिखलं अगदी छान शिजवून घेतलं. हलक्या हाताने ढवळून घ्यायचं, नाहीतर मच्छी लगेचच विरघळली जाते. बघा, छान असं आपलं मोदकांचं तिखलं तयार आहे. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे. मच्छी पण व्यवस्थित शिजली गेली आहे. सध्या मी याची अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. बघा, अगदी पातळ नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट पण नाही आहे. तिखलं थोडंसं गार झाल्यावर हे अजून घट्टसर होईल. तुम्हाला हवं तर वरून कोथिंबीर घातली तरीही चालेल. आता आपलं हे गरम गरम मोदकांचं तिखलं सर्विंगसाठी तयार आहे. सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा, रंग किती सुरेख आला आहे. दिसायला जितकं छान दिसतंय तितकंच ते चवीला अप्रतिम झालेलं आहे. अशाच पद्धतीने मोदकांचं तिखलं तुम्ही घरी नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.